नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर शिकणे। आज आहे 23 ऑक्टोबर 2025। तुम्ही पाहू शकत असाल हे सोयाबीनचं शेत आहे। तर याच सोयाबीनच्या शेतामध्ये उभी सोयाबीन असताना इथे मी 5 ऑक्टोबर रोजी ह्या तारखेचा म्हणजे येत्या 24 तासापुढचा अंदाज दिलेला होता। त्या तारखेला म्हणजे 24 ऑक्टोबरला 24, 25, 26 ऑक्टोबरला जोरदार पाऊस पडेल याच शेतातून 5 ऑक्टोबर रोजी। आणि उभी सोयाबीन असताना ती तर ते सोयाबीन तर गेलेली आहे, ते शेत पाळी टाकलेली आहे, पण त्या वेळेस मी अंदाज दिला आणि त्यावेळेस आपल्या बऱ्याच जणांचे अंदाज होते की परतीचा पाऊस या दिवशी जाणार त्या दिवशी जाणार असे अंदाज होते। त्यावेळेस मी त्याच्या पुढचा अंदाज दिला की अवकाळी पाऊस कधी येणार आणि तो आता फक्त 24 तास फक्त तुम्ही वेळ काढा, त्याच्यामध्ये 24 तास फक्त 24 तासानंतर तुम्हाला कळेल किती पाऊस पडणार आहे तर, आणि हा पाऊस किती तारखेपर्यंत पडणार आहे तर। आणि त्यावेळेस मी सांगितले, त्यावेळेस मला अनेक जणांनी कमेंट केल्या की जे करून अंदाज बरेच जणांचे अंदाज होते की हा पाऊस जे आहे तो तुरळक भागामध्ये पडेल व दक्षिण महाराष्ट्रामध्येच पडेल असे त्यांचे अंदाज होते। आणि मध्यंतरी जे 20 तारखेच्या अगोदर म्हणजे आता या 2 ते 3 दिवसाच्या अगोदर 17-18 तारखेला तर अत्यंत अंदाज आपल्या बऱ्याच जणांचे अंदाज असे आले, जवळपास 99% मी सोडलो तर त्यांचे अंदाज होते की हे पाऊस अत्यंत कमी, म्हणजे पाऊस इकडचा दक्षिण म्हणजे गोदावरीपासून जो धाराशिव लातूर सोलापूर जिल्हा आहे आणि बीड जिल्ह्यापासून जो उत्तरेकडचा जिल्हा आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी या जिल्ह्यामध्ये तर पाऊस हा विखुरल्यासारखाच पडणार आहे, फक्त पाऊस पडेल तर दक्षिणेकडे पडेल। पण आता मात्र 20 तारखेपासून पुढे मात्र ते सांगायला लागले की पण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार, छत्रपती सुद्धा पाऊस पडणार। आणि त्यावेळेस मी 5 ऑक्टोबर रोजी अंदाज दिला होता, पाऊस हा सर्वदूर बऱ्याच भागामध्ये पडणार आहे आणि हा पाऊस 2019 सारखी परिस्थिती करणार आहे। 2019 मध्ये अवकाळी पावसाची जी परिस्थिती झालेली होती 18 ऑक्टोबर पासून ते 7 नोव्हेंबर पर्यंतची पावसाची परिस्थिती होती, ती परिस्थिती होईल ही मी तुम्हाला सांगत होतो त्यावेळेस, म्हणजे 5 ऑक्टोबर पासून। त्यावेळेस आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांना काही हे अंदाज खरा वाटला नाही, पण जे आपले पहिल्यापासून आपले शेतकरी वर्ग आहे आपल्या यूट्यूबवर त्यांना मात्र हा अंदाज बरोबर वाटला, कारण त्यांना माहीत होतं की यांचे अंदाज म्हणजे अगोदर दिलेले असतात आणि अचूक येतात। तर त्याचाच पुरावा म्हणून आता फक्त तुम्ही 24 तास फक्त थांबा। 24 तासाच्या नंतर तुम्हाला कळणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे ह्याच्यामध्ये। आणि ज्यावेळेस अंदाज आणि हे पाऊस जे आहे तो हे पाऊस आता तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, हा पाऊस आहे हा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावर सुद्धा पडणार आहे आणि ह्या पावसापासून वडे नाले नदींना सुद्धा पाणी, धरणातून सुद्धा पाणी सोडावं लागणार आहे, त्यामध्ये पैठण धरणातून पाणी सोडावं लागणार आहे। पूर परिस्थिती निर्माण होईल अशी मी म्हणत नाहीये, पण पाणी सोडावं लागणार हे मात्र खरं आहे। त्यामध्ये नदी नाले वाहतील एवढा पाऊस पडणार आहे। एकंदरच पाहिलं तर हा पाऊस जोरदार स्वरूपाचा पडणार आहे, मेघगर्जनेसह पडणार आहे आणि तो पाऊस नाशिक विभागामध्ये जास्त पडणार आहे, त्यामध्ये पश्चिम मराठवाड्यामध्ये जास्त, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागामध्ये जास्त पडणार आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये एकंदर पाहिलं तर मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये देखील जास्त पडणार आहे। म्हणजे एकंदर पाहिलं तर हा पावसाचा व्याप्ती आहे ती खूप मोठ्या क्षेत्रावर जाणार आहे। मध्य प्रदेशपर्यंत पाऊस जाणार आहे, मध्य प्रदेशच्या शेवटची बाउंड्री जी त्यामध्ये हरियाणा तिथपर्यंत हा पाऊस जाणार आहे। त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं खूप मोठ्या स्वरूपाचं सुद्धा नुकसान होणार आहे। आणि दरवर्षी मी पेरणी संदर्भामध्ये अंदाज देत असतो मी की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये, पण यावर्षी मात्र मी अंदाज दिले नाही पेरणीचे, कारण पुढे मला पावसाची शक्यता वाटत होती। आणि जशी आपली फ्रिक्वेन्सी म्हणजे माझ्या अभ्यासातून जशी पावसाची फ्रिक्वेन्सी मला दिसून येत होती वाढत होती, त्यावेळेस मी अंदाज द्यायला सुरुवात केली, कारण अभ्यास हा अगोदरचा आणि डिसेंबरमध्ये सुद्धा एक असा पाऊस येणार आहे, पण डिसेंबरमध्ये ह्या तुलनेने थोडाफार पाऊस कमी राहणार आहे आणि तो पाऊस दक्षिण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे। आणि डिसेंबरची तुम्हाला आज मी तारीख देतो, डिसेंबरमध्ये त्याच्यामध्ये 2 ते 3 दिवस मागे पुढे होऊ शकते, कारण डिसेंबर महिन्याला अजून जवळपास 1.5 महिना बाकी आहे, 1.5 महिना। आणि त्या दिलेल्या तारखेला म्हणजे जवळपास 2 ते 3 डिसेंबरला परत अजून पावसाची शक्यता आहे। हे पाऊस नोव्हेंबरमध्ये 7 नोव्हेंबरपर्यंत पावसाचे वातावरण राहील आणि 3 डिसेंबरला परत अजून पावसाचे वातावरण बनण्याची शक्यता आहे। बघा ही पुढची तारीख अजून डिसेंबरची दिलेली आहे आणि ही तारीख लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात ठेवत नाहीत। मी सर्वात अगोदर तारीख देतो पण तुम्ही लक्षात ठेवत नाहीत, पण नंतर 4-5 दिवसाच्या अगोदर माझ्यापेक्षाही सर्वजण पुढे सांगतात आणि तेच माझे अंदाजावर ह्यूज घेतात। ही अशी परिस्थिती निर्माण होते, ही सत्य आहे आणि खरं आहे। धन्यवाद।